नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सावली आणि अमृता देवघरात असतात. देवपूजा होते आणि ते प्रसाद घेऊन बाहेर आलेले असतात. तेवढ्यात काय सारंग येतो. सारंग प्रसाद घेतो आणि म्हणतो, अमृता वहिनी, ताराच्या बाबतीत जे काय झालंय ते सगळं काही सावलीने मला सांगितलंय. तुम्ही दोघींनी मिळून जे काही केलंय ते योग्यच केलंय. तारा या घरची सून आहे आणि तिची पहिली संक्रांत नियमाने इथेच व्हायला हवी होती. हो ना रे सारंग, पण आईंना आवडलेले नाहीये. त्या खूप चिडल्या आणि रागावल्या बघ. सण होतं म्हणून सुटका झाली बाबा, नाही तर खूपच चिडल्या होत्या. अमृता म्हणते, सारंग, आमच्या सावलीला कामावरनं काढून टाकलंय का? ती हल्ली ऑफिसलाच जात नाही. अमृता वहिनी, त्यांनी नाही काढलंय, मी स्वतः जात नाहीये. मला या अवस्थेत सोडून मी कशी जाऊ ऑफिसला? दिवसभर काही ना काहीतरी लागतं. मी जर नसले, तुमची फजिती झाली तर, म्हणून मी जात नाहीये वहिनी, बाकी काही नाही. घरी असला की काहीतरी काम करत असता, त्यामुळे तुमच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी हवंय ना, म्हणून मी जात नाहीये. म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत घरीच राहील. अमृता म्हणते, सावली, त्याची काही गरज नाहीये माझ्यासोबत राहायची. मी माझी काळजी घेऊ शकते आणि मला सगळं काही कळतं. काम सोडून माझ्याजवळ थांबायची काही एक गरज नाहीये. अमृता आता डायरेक्ट सावलीला बोलते. अमृता म्हणते, आत्ता कुठे 6वा महिना चालू झालाय, अजून किती दिवस जायचे? तोपर्यंत घरी थांबणार आहेस का? अजिबात चालणार नाहीये, तू जायचंय सारंग सोबत. पुढे बघूया, स्वयंपाकासाठी ठेवू कोणाला तरी. आत्ता सध्या काही गरज नाहीये. माझ्यासाठी काम सोडायची काही एक गरज नाहीये. तू जायचंय कामाला, जात जा ऑफिसला. सारंगवर पण एकावर किती जबाबदार आहे ना ग. प्लीज सावली, जात जा. बहिणी, कामाची सवय मला असू दे. तो बहिणी, काय ना, ती स्टार झालीये, स्टार गायिका. मग कसं आहे, आता ऑफिसला कशाला येणार ना, ते कामं कशाला करणार ना दुसऱ्यांचे? ना जे आवडेल तेच काम करतील ना, आणि आपण कोण सांगणार आहे बाबा? अमृता आता हसायला लागते. दिवसानंतर रेकॉर्डिंग आहे पहिलं. अमृता म्हणते, हो का? हो. अमृता म्हणते, गायिका मॅडमला आपल्यासाठी वेळच मिळणार नाही. खरंच स्टार आहे बाबा सारंग, वेळ घ्यावा लागेल तिचा, तेव्हा आपल्याला भेटता येणार आहे. हो ना रे सारंग. अमृता म्हणते, गायिका मॅडम, भेटताल ना आम्हाला, देताल ना थोडासा वेळ? अमृता आणि सारंग सावलीची चेष्टा करत असतात, पण सावली मात्र नाराज असते. तिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नसतं. आता यांना टेन्शन येतं की आपण असं काय बोललो की ही हसायचीच बंद झाली. म्हणतो, आता काय झालंय मॅडम? काय नाही, भैरवी माई आतापर्यंत जे शिकवायचे ना तेच मी शिकत आलीये सारंग सर. त्यांनी मला कधीच गाण्याची परीक्षा देऊ दिली नाही. परीक्षेमध्ये गाताना माझा आवाज सगळेच ऐकणार, मग ताराचं जे राज आहे ते राज राहणार नाही, म्हणून कधीच परीक्षा द्यायची नाही असं त्यांनी सांगितलं होतं. सारंग म्हणतो, सावली, काय गरज आहे का तुला परीक्षा द्यायची? काही गरज नाहीये, ऑलराऊंडर आहेस तू, अजिबात परीक्षा द्यायची गरज नाही. सारंग सर, परीक्षा द्यायची माझी इच्छा आहे ना, पण विशारद होण्याची इच्छा आहे आणि मला द्यायची परीक्षा. ठीक आहे, तुला हवंय तसं कर सावली. आता तुला कोणाचं बंधन नाहीये किंवा रोकटोक नाहीये, तुला हवं ते कर. रेकॉर्डिंगचं लक्षात ठेवायचं आहे सावली सगळ्या गोंधळात. हो आहे माझ्या लक्षात. कारण आता कामावर निघालेला असतो आणि सावलीला हवं ते करण्याची परमिशन दिलेली असते. ताराने भरपूर असं रडून घेतलेलं असतं आणि भैरवीला सुद्धा भरपूर असं काय काय सुनावलेलं असतं. भैरवी मात्र हलायला तयार नसते, अगदी तिथेच उभी असते. तारा डायरेक्ट म्हणते, इथून जा, मला एकटीला राहायचंय, प्लीज इथून जा तू. भैरवी अजिबात हलत नसते, आहे तिथेच उभी असते. भैरवीने जायचं तर डायरेक्ट ताराच्या जवळ बसलेली असते. तारा, अगं बाळा, मी काय म्हणते ऐकून तर घे. तिळगुळाचे लाडू आणले, तुला खूप आवडतात ना तिळगुळाचे लाडू, बघ की मी तुझ्यासाठी आणले. तारा. भैरवी आता तारासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते, तिला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तारा एकदा भैरवीशी बोलायला लागली की आपल्या घरी चल, तुझ्या पप्पांच्या घरी राहायची काही एक गरज नाहीये, हा प्लॅन असतो भैरवीचा. हळूहळू तिच्याशी गोड गोड बोलत असते आणि तिच्या कलाकलाने वागण्याचा प्रयत्न करत असते. सध्या तारा इतकी नाराज असते ह्या भैरवीवर की तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते. बोलणं तर खूप दूरची गोष्ट आहे, तरी सुद्धा भैरवी तिचा हट्ट सोडत नाही आणि ताराच्या जवळ बसलेलीच असते. भैरवी म्हणते, तुझ्यासाठी खास घेऊन आली ग लाडू. एवढी एकच गोष्ट आहे तारा, ती माझ्या हाताने तुला आवडते किंवा मी केलेलीच ती गोष्ट तुला आवडते. लहानपणापासून तुला हेच आवडतात, मी केलेले तिळाचे लाडू. बस मला माहिती की. तारा म्हणते, प्रत्येक सणाचं महत्व त्या त्या दिवशी असतं ना ग. भैरवी म्हणते, कोण म्हणतं असं त्या सणाच्या दिवशी त्याचंच महत्व आहे? असं थोडी आहे. सणाच्या दिवशी गोडधोड खायचं असं कोण म्हणतंय? सणाशिवाय सुद्धा खाऊ शकतो की आपण. खूप आवडतात ना ग, म्हणून रात्रभर बसून तुझ्यासाठी बनवत होते तारा. माझ्या आवडीनिवडीचं जपायला लागली असती, एवढाच माझा विचार केला असता तर खूप बरं झालं असतं, हो की नाही? आज जी माझ्यावर वेळ आली ना ती कदाचित आली नसती, पण तू माझा विचारच केला नाही ग. प्रेम होतं ना तुझ्याविषयी, ते मनातून वाहून गेले, आता काहीच राहिलेलं नाहीये. त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलण्याचा किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्नच करू नको. तुझ्याबद्दल ना मला काहीच वाटत नाही मम्मा. पर मी परत प्रेम करेन की नाही माहीत. प्लीज, मी खूप हर्ट झालीये तुझ्यामुळे. भैरवी आता रडत असते, नाटकं करत असते, इमोशनल करण्याचा प्रयत्न करत असते. तारा, अशी बोलू नको, तू माझ्यासाठी खूप महत्वाची, प्लीज. तू नाहीयेस ना तारा, आता ते घर नाहीये, अगदी घर खायला उठलंय. तारा, प्लीज आपल्या घरी चल. किती दिवसाचं दुसऱ्यांच्या घरी राहतीये, खूप आठवण येते. तारा अगदी एकटी पडलीये, प्लीज तारा आपल्या घरी चल. भैरवी रडत असते आणि ताराला रिक्वेस्ट करत असते की आपल्या घरी परत चल. तुझी स्वप्न तू कायम लादली आहेत माझ्यावर. मला काय हवंय, मला काय आवडतं, माझी काय स्वप्न आहे, तू माझा कधीच विचार केला नाही.
कसं आहे ना मामा, तुला जे हवं होतं ते माझ्याकडनं तू करत गेली आणि अजूनही तुझं तेच आहे. तुला जे हवंय तेच मी करायचंय. मला काय वाटतंय त्याचा विचार केलाच नाही आणि अजूनही तू करत नाहीये. तुला वाटतंय म्हणून तुझ्यासोबत घरी यायचं, तुला वाटतंय म्हणून मी गाणं गायचं, तुला वाटतंय म्हणून मी सगळं करायचं. मलाही काहीतरी वाटू शकतं, जरा विचार कर माझा. तू तुझंच रडगाणं गातीये, तुला काय वाटतंय तेवढंच मला काय वाटतंय एकदा तरी विचारलं तू? खात्री पटलीये मामा, तू कधीच बदलणार नाहीये. हे रडून बेडून काही परिणाम होणार नाही. तू आहे तशीच आहे, तुझ्यावर काही एक परिणाम होणार नाहीये. तू फक्त स्वतःचा विचार करते. एक नंबरची सेल्फिश बाई आहेस. मला अगदी स्पष्ट बोलून टाकत असते, तू अशीच राहणार, तुझ्यात तीळ मात्र सुद्धा बदल होणार नाहीये. त्यामुळे प्लीज हे रडणं बिडणं बंद कर. कुणाचाच विचार करू शकते कधीच करणार नाही. तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते. तारा आता भैरवीला बोलत असते, रडत असते. तेवढ्यात काय आता ताराचे बाबा आलेले असतात. ही बाई तारा आयुष्यात कुणाचीच होऊ शकत नाही किंवा कुणाचाच विचार करू शकत नाही. एक नंबरची स्वार्थी बाई आहे. ती फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगते. जे काय चाललंय ना, फक्त नाटक चाललंय. तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. इकडे आता नील आणि सोहम बोलत असतात. नील म्हणतो, सोहम इकडे सगळं काही घडलं, एवढं भयंकर प्रकार घडलाय, प्लॅन फिसकटला रे. हो ना रे दादा, काय सांगू तुला. तुला खरं सांगू का, मला 1 मिनिट सुद्धा ताराशिवाय करमत नाही. या रूम मध्ये गेलो तरी सारखी तिचीच आठवण येते. जिथे कुठे मला तारा दिसते, मला अजिबात करमत नाहीये रे तिच्याशिवाय. नील म्हणतो, सोहम मला समजू शकतंय, तारा घरात नाहीये, तुला सारखी तिची आठवण येते, तिला भेटावं, तिलाशी बोलावं असं वाटतंय. समजू शकतो रे. सोहम तुला माहितीये का, ऐश्वर्या या घरात नाहीये, याचा काही फरकच पडत नाहीये. तुझं आणि माझं किती विरुद्ध आहे बघ की. ताराशिवाय तुला 1 मिनिटही करमत नाहीये, अगदी अस्वस्थ झालाय. मला मात्र तारा ऐश्वर्या घरात आहे किंवा नाही याचा काहीच परिणाम होत नाही किंवा काही फरकच पडत नाहीये. आमच्यामधलं नातंच वेगळं आहे रे. ईश्वर आणि खूप मोठे उद्योग करून ठेवले असणार की आता तोंड दाखवायला तिला जागाच राहिलेली नाहीये. तेव्हा कुठे ती तोंड लपवत इकडे तिकडे इकडे तिकडे पळतीये आणि स्वतःला वाचवतीये. ऐश्वर्या 1 नंबरची कारस्थानी बाई आहे आणि तिने काहीतरी केल्याशिवाय ती अशी पळणार नाही. इतकं मोठं काहीतरी केलंय ना तिने, या घरात परत पाऊल टाकणार नाही असं काहीतरी तिने केलंय. तिला माहिती आता माझ्या अंगाशी प्रकरण आलंय आणि या घरात तर मला कोणी उभंच करणार नाही. त्यामुळे ती स्वतःला वाचवत फिरती. आता ताराला चांगलंच ओळखतो रे मी. हो म्हणतो, नील दादा स्वतःच्या बायकोविषयी एवढं काय कटू बोलतोयस तू? का तिच्याविषयी एवढा राग आहे तुझ्या मनात? का त्या ऐश्वर्या बहिणीला एवढं ब्लेम करतोय? सोहम ती आहेच तशी, मी तिला पूर्ण ओळखतो ना, त्यामुळे खात्रीने बोलू शकतोय. तुला माहित नाही ना एक्झॅक्टली ऐश्वर्या काय, त्यामुळे तुला सिंपती वाटतीये, पण मी चांगलाच ओळखतो रे तिला. ती काय आणि काय काय करू शकते, काय काय केलंय किंवा काय काय करते किंवा काय काय करू शकते हे जर तुला कळालं ना सोहम, मग कळेल तुला ऐश्वर्या काय. खरं सांगू का, मी जे निघून गेलो होतो तिला कंटाळून, परत येण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. सगळ्या ह्याच्यातून ती एकटी पडेल ना म्हणून आलोय रे. मी सुद्धा मजबूर आहे रे. आणि शेवटी काय झालं, तिच्यासाठी परत आलो आणि तीच निघून गेली सगळं सोडून. पळतीये कुठे स्वतःला लपवत. सोहम म्हणतो, नील दादा सगळं होऊन सुद्धा तू ऐश्वर्या बहिणीचाच विचार करतोय. विचार तर येणार नाही सोहम, कुठे असेल, काय करत असेल, कोणत्या अवस्थेत असेल, बरी असेल की अजून काहीतरी संकट असेल, सगळा विचार येतो रे सोहम. किती जरी म्हटलं डोक्यातून विचार काढायचा जात नाही रे. आता त्या गुंडांनी ऐश्वर्याला बांधून ठेवलेली असते आणि ऐश्वर्या अगदी बेशुद्ध झालेली असते. आता ती शुद्धीवर येण्यासाठी तिच्या तोंडावरती गुंड पाणी मारतात. ऐश्वर्या बेशुद्ध असते आणि ते दोन्ही गुंड अगदी तिच्या समोर बसलेले असतात. पाणी मारल्यामुळे तिला पटकन अशी जाग आलेली असते आणि परत ती आरडाओरडा करायला लागते आणि स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. ज्या समोर ते गुंड बसलेले असतात तरी सुद्धा ऐश्वर्या एवढी सुद्धा घाबरत नाही त्यांना. आरडाओरडा करत असते, प्रतिकार करत असते, मला इथून सोडवा आणि तुम्ही कोण आहात ते आधी सांगा, का बांधून ठेवलं, कशासाठी बांधून ठेवलं, सारखी आरडाओरडा करत असते आणि त्या लोकांना प्रश्न विचारत असते. आता ऐश्वर्यासाठी जेवण आणलेलं असतं, आधी जेवण कर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर दात खाते आणि त्यांना म्हणते, आधी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची तरच मी जेवेन, नाही तर मी जेवणार नाही. गपचूप जेवण करून घ्या, नाटकं करायची नाही. आणि लक्षात ठेव, उगाच आम्ही कोणाला उचलत नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय तर अजिबात नाही. चांगलंच माहितीये तू कोण आहेस, तू सारखं सांगण्याची गरज नाहीये. ऐश्वर्या खूप हुशार असते, एवढी त्या गुंडांच्या तावडीत असते तरी पण ती सुधारलेली नसते. हे बघ, तुला एक डील देते आणि ती तुला मान्यच करायला लागणार. ज्याने कोणी तुला मला पकडण्यासाठी पैसे दिलेत, जेवढे काय पैसे दिले त्याचे दुप्पट पैसे मी तुला देते. मला एका मिनिटात इथून सोडवायचं, लगेच तुझ्या हातावर दुप्पट रक्कम ठेवली जाईल. मला आधी सोडव. अरे कोणी केलंय हे, सावलीने केलंय की सारंगने, सांगा पटकन. कुंडही खूप हुशार असतोय बाई. बडबड बंद कर आणि डोकं तर अजिबात फिरवू नकोस, एकदम शांत बस. घेऊन घे, ओरडायला ताकद नको का तुला? ओरडायचंय ना, मग जेवायला लागणार ना. ऐश्वर्या आता खूप सारे प्रश्न विचारत असते, याचं नाव घे, त्याचं नाव घे. तो गुंड म्हणतोय, बाई कोणाचीच नावं घेऊ नको, तुला कसलंच उत्तर मिळणार नाहीये. आणि तुला ज्याची कोणाची नावं घ्यायची आहे ना, मनातल्या मनात घे. ठीक आहे, नको सांगू कोणी मला इथे डांबून ठेवलंय,
पण मला इथे डांबून कुणाला आनंद मिळतोय, कुणाचा काय फायदा आहे एवढं तर सांगशील ना. म्हणतो आत्ता कशी मुद्द्याचं बोलली ग. आम्ही तुला पकडवलं, इथे बांधून ठेवलंय, असं कुणाच्या तरी सोबत वागली ना तू, कुणाला तरी पकडून ठेवलं होतं ना. ऐश्वर्या म्हणते 1 मिनिट, मी हे आधी केलंय हे तुला कसं कळलं रे. मग आता जेवण करून आलेले असतात, तिलोत्तमा जेवणात काही मजा आली नाही आणि तिलोत्तमा हसत असते. काय झालं नाकं मुरडायला, काय कमी होतं. पडवळाची भाजी इतक्या वर्षात कोणीतरी केली का आपल्याकडे. कुठेही काही सांगता ऐकून येतं आणि माझ्या सुनांना राबवून घेता. आवडली का पडवळाची भाजी. तमा त्याबद्दल सुनांचं कौतुक आहे, आम्हाला काहीही सांगू दे लगेच करतात. तमा म्हणते हे बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय पण कळत नाहीये. बाबा म्हणतात तिलोत्तमा दिसतंय पण कळत नाहीये म्हणजे काय. म्हणजे बघा आपल्या घरात काहीतरी गडबड चाललीये पण ती तुम्हाला दिसत नाहीये. तमा म्हणते मला असं वाटतं की नील सुद्धा ऐश्वर्याला सामील आहे आणि इथे काय चाललंय ते बघण्यासाठी तो आलाय. तिलोत्तमा जास्त डिटेक्टिव्हच्या सिरियल बघतीये का, तुझी डिटेक्टिव्हगिरी चालली आहे, नका ना मला त्रास देऊ. तिलोत्तमा म्हणते मी सिरियसली बोलतीये ना, तुम्ही का गंमत करताय. बरं बाबा सॉरी. नक्की तुला काय वाटतंय सांगतीस का तिलोत्तमा मला आता. मला काय वाटतंय माहितीये का तुम्हाला, की तरी खूप मोठं होणार आहे असं मला वाटतं या. बाबा म्हणतात जे काय मोठं व्हायचंय तिलोत्तमा ते होऊन गेले, आता काय मोठं व्हायणार आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आता काही व्हायला राहिलेलंच नाहीये, पण ज्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन गेल्या ना त्याचे परिणाम आपल्या घराला भोगायला लागणार. उद्या ना जे काय असेल ते असेल तिलोत्तमा, होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही ना. जे असेल ते असेल, कुठलंही संकट असू दे सगळे एकत्रपणे सामना करून आणि संकटाला परतवून लावू. आत्ताच कशाला काळजी करत बसलीये तू. नेहमी सारखं आपण सगळे एक होणार आणि कुठल्याही संकटावर मात करणार, कळतंय ना तिलोत्तमा. हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण कुठेतरी काळजी लागून राहते हो आणि आता हे धक्के सहन होत नाही बघा, म्हणून आपलं माझ्या मनात जे आलं ते तुम्हाला सांगितलं. इकडे आता तारा, भैरवी आणि बाबा असतात, म्हणजे ताराचे पप्पा. भैरवीला ते बोलत असतात मुळात मी नसताना इथे येण्याची हिंमतच कशी केली तू. माझ्या घरात येण्याची हिंमत कशी झाली ग. कशाला आली इथे आणि तुझं काय काम आहे, मुळात संबंध काय इथे येण्याचा तुझा आणि माझा. भैरवी काय सुधारलेली नसते किंवा तिच्यावर एवढाचा सुद्धा परिणाम नसतो, अगदी तोऱ्यामध्ये उठते आणि डायरेक्ट ताराच्या पप्पाच्या समोर उभी राहते. मला तुझ्या घरात यायला काडी मात्र सुद्धा इंटरेस्ट नाहीये, पण इथे माझी मुलगी ना तिला भेटण्यासाठी आलीये. मग अजिबात हाऊस नाहीये तुझं तोंड बघण्याची. लेकीसाठी आले आणि तिला भेटतीये, तुला काही देणं घेणं नाहीये त्याच्याशी. मत म्हणतात तारा तिच्या बापाकडे खुश आहे, आनंदात आहे. बिचाऱ्याच्या आयुष्याचा जो खेळ मांडलाय ना तो पुरे आता. खेळ संपलाय सगळा भैरवी, त्यामुळे तुझा आणि तिचा आता काही एक संबंध नाहीये. व्यवहारच संपलाय तर संबंध कुठून राहणार तुमचा. मी तिच्या काळजीपोटी इथे आले, ती कशी आहे काय हे बघायला आले मी. भैरवी म्हणते सुमंतला तू कोण रे, काही संबंध नाही म्हणून सांगणारा. मी लहानाची मोठी केली, मी एवढी मोठी तिला सगळं केलंय आणि आता तोंड वर करून मला म्हणतोय की काही संबंध नाही. जन्म दिलाय तिला मी, 9 महिने माझ्या पोटात वाढवली तिला आणि मला म्हणतोय की तुझा काय संबंध. आमच्या मायलिकींमध्ये फूट पाडावी एवढाच तुझा उद्देश माहिती नाही, यासाठीच तू परत आलाय. मला माझ्या पोरीपासून दूर नेण्यासाठी तू आलास. तुझ्या डोक्यात तेवढंच आहे सुमंत, तुला चांगली ओळखते रे मी. काय माहितीये रे आमच्या दोघींमध्ये काय प्रेम आणि काय बॉन्डिंग आहे. एक काळ गाजवलाय आम्ही दोघींनी, फक्त आणि फक्त आमच्या नावाची चर्चा व्हायची. आम्ही काय आहोत ना हे तुला माहितीच नाहीये रे. भैरवी जे तोऱ्यामध्ये बोलत असते आता सुमन तिच्यावर हसत असतो. तुला माहितीये का सुमन, आई आणि मुलीचं जे नातं असतं ना घट्ट, तसं नातं अजून कुठेच निर्माण झालेलं नाहीये. फक्त आई आणि मुलगी हेच नातं घट्ट असू शकतं, बाकी कुठचीच नाती नाही. सुमन म्हणता तुझा माज, तुझा तोरा उतरलेला दिसत नाहीये ग. एवढं सगळं घडून गेलंय पण तू आहे तशीच आहे, तुझ्यावर अजिबात परिणाम नाहीये ग भैरवी. सुमन म्हणतात तारा 1 नंबरची माजुरडी बाई आहे, हिला आतमध्ये का घेतलं तू, हिला आत घेतलंच का. हे बघा पप्पा मी तिला सांगितलं होतं घर मालकाची परमिशन घे आणि मग आत ये, पण तिने माझं काही ऐकलंच नाही, ती डायरेक्ट आतमध्ये आली. तू सुधारणार नाहीये ग भैरवी, तुझा मास तोरा ताठा आहे तसाच आहे. खरंच मीच चुकलो की सुधारली की काय म्हणून लेकीला भेटायला आली. मी आहेच भैरवी बजे आणि मी कधीही झुकणार नाही, मी आहे तशीच राहणार, कळलं का सुमंत. पोलिसात सुद्धा जाऊ शकते या सुमंत. सुमंत मात्र आश्चर्यचकित होऊन या भैरवीकडे बघत असतो. ही आहे तशीच, अजिबात बदललेली नाहीये. आणि तारा सुद्धा हे भैरवीचं रूप बघत असते. कोर्टात खेचीन तुला, तुझे इतके बुरे हाल करील की बस माझ्या नादाला लागायचं नाही या. अगदी आकाश पाताळ एक करील, ज्या मुलीला मिळवूनच राहणार, अगदी कुठल्याही थराला जाणार. लक्षात येते का सुमंत. सुमंत आता हसत असतो भैरवीकडे बघून. तारा म्हणते इनफ, बास. उठलेली असते आणि जोरात अशी किंचाळून उठते. बास ममा तू परत तीच चूक करायला लागलीये, तुला हवं तसं तू मला वागवणार, तुझ्या तालावर मला नाचवायला बघतीये आणि मला म्हणते की परत चल. एवढं सगळं घडलंय तरी सुद्धा काही एक परिणाम नाहीये, फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेय, माझा अजिबात विचार करत नाहीयेस. मी तुझ्याकडे जरी आले तरी पप्पांचं काय ग, एकटेच पडणार ना, आणि इतके दिवस ते एकटेच होते. म्हणते त्याचं काय, राहील तो एकटा, त्याचा कशाला विचार करायचा आपण.
काय फरक पडणार आहे एकटं राहिल्याने? इतकी वर्ष एकटाच होता की आता काय त्याला एकटं पण जाणवायला लागलंय. इतकी वर्ष ते एकटाच होता आपल्याशिवाय, आपल्याला दिलं वाऱ्यावर सोडून आणि स्वतः मात्र गेला. त्याला गरज नाहीये कोणाच्या आधाराची. रवी म्हणते एक क्षणही थांबायचं नाहीये, आपल्याला आपल्या घरी जायचंय. ताराचा हात पकडलेला असतो आणि अगदी जबरदस्तीने तिला चल असं म्हणत असते. आता सुमन म्हणतात भैरवी ताराचा हात सोड. नाही सोडणारे हात, माझी मुलगी आहे ती. आज मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाईल म्हणजे जाईलच. कसं अडवतोस ना बघतीच मी. सुमन म्हणतात तिच्या इच्छेविरुद्ध तू असं काहीच करू शकत नाही, या लक्षात ठेवायचंय. त्यामुळे तू इथून घेऊन जाऊ शकत नाही आणि ती लहान नाहीये तिला ओढत घेऊन जायला. खरंच भैरवीने ताराचा हात पकडलेला असतो, अगदी ओढत घेऊन चाललेली असते तिला. आता मात्र सुमंतने ताराचा हात असा ओढून टाकलेला असतो. चटकन अशी कानाखाली दिलेली असते भैरवीची. फार गरज होती तिच्या कानाखाली मारायची. आता मात्र भैरवीला अक्कल शिकवलेली असते सुमंतने, एक अशी कानाखाली लगावलेली असते. पण आजवर खूप काही सहन केलेलं असतं हे भैरवीचं. आता मात्र ती अतिच करत असते, म्हणून काही तिची लायकी दाखवलेली असते आणि रागाने तिच्याकडे बघत थांबलेले असतात. इकडे आता ऐश्वर्याची ते गुंड बोलत असतात, कुणाला पकडून ठेवलं होतं ग, अशीच वागणूक दिली होती. तर जर असं असेल ना तर जरा 1 मिनिट थांब. ते गुंड आता ऐश्वर्याला म्हणतात कुठे चाललाय रे. बरोबर सावली बरोबर जशी ऐश्वर्या वागली तसंच ते गुंड तिच्यासोबत वागत असतात. या कॅमेरासोबत, कॅमेराच्या समोर सगळं काही कबूल करायचं. तू जे काही ऐश्वर्यासोबत वागली ना हे कॅमेराच्या समोर कबूल कर, मी तुला 1 मिनिटात सोडून देतो. कार्यक्रमाच्या दिवशी तूच पळून नेलं होतं हे कबूल कर स्वतःच्या तोंडाने. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते ऐश्वर्या हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. मी जेवढी हलक्यात घेतीये तेवढ्या हलक्यात घेण्यासारखं नाही, काहीतरी भलतच आहे. का संपवायचा डाव दिसतोय कोणाचा तरी. ऐश्वर्या बोलायला तयार नसते, अगदी गुपचूप असते. ते गुंड उठतात आणि परत तिला बांधून टाकत असतात, तिचं तोंड वगैरे. ऐश्वर्या हुशार असते. ऐश्वर्या म्हणते यांच्या तावडी सहजासहजी यायचं नाही आणि कोणत्याच गुन्ह्याची कबुली द्यायची नाही. परत त्या गुंडांनी तशीच बांधून टाकलेली असते. आता सारंग बसलेला असतो आणि त्याच्याजवळ सावली येते. सारंग सर उशीर का झाला यायला, कुठे होता इतका वेळ? ताण वाढलाय का, मी येत जाऊ का ऑफिसला, मी मदत करू का तुम्हाला? सारंग सर अबुलवाडीला गेलो होतो ग. का? ठीक आहे ना. हो ग सावली, सगळं काही ठीक आहे, जरा लक्ष द्यावं म्हणून गेलो ग. ऐश्वर्या बहिणी जिथे कुठे असतील ना घरी घेऊन यायला लागणार. नील भाऊजी काळजीत असतात हो. सावली म्हणते मला असं वाटतंय नील भाऊजींना सांगून टाकावं की ऐश्वर्या मॅडम कुठे येते. सारंग म्हणतो नाही 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 सावली असं काही करू नको प्लीज. तिचं काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे, तिला घरी येऊ दे, तिचं काय प्लॅन आहे ते समजून घेऊ दे, मग आपले पावलं उचलू की. तसंही देवाची माणसं तिच्यावर नजर ठेवून आहेच की. त्यामुळे सावली प्लीज कुणाला काही बोलू नकोस. काही जरी केलं तरी आपल्याला आधी कळणार या. सारंग बोलतो आणि सावली आता आश्चर्याकडे सारंगकडे बघायला लागते. काळजी करू नको ग सावली, सगळं काही व्यवस्थित होणार आणि ऐश्वर्या आपल्या तावडीत येणारच. आता सारंगचं नेमके डोक्यात काय चाललंय, सारंगचा काय प्लॅन आहे हे सारंगलाच माहिती. सारंग आता ऐश्वर्याच्या बाबतीत काय करणार, कसं करणार हे त्याचं त्याला माहिती. बघू आता सारंग ऐश्वर्याला कसं सगळ्यांच्या समोर आणणार किंवा देवा सगळ्यांच्या समोर आणणार का. ऐश्वर्या मोठा धमाका घेऊन येणार की काय केलंय त्याची कबुली देणार, हे सगळं काही जर बघायचं असेल तर बघायला लागणार. पुढचा भाग हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.